मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका संच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती हा किताब शिवरायांनी कोणत्या प्रसंगी धारण केलेला आहे? तर छत्रपती किताब हा शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी धारण केलेला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, स्वराज्यातील सर्वात उंच किल्ला कोणता मानला जातो? यामध्ये आहे सालेर, राजगड, तोरणा आणि प्रतापगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, स्वराज्यातील सर्वात उंच किल्ला आहे सालेर. पुढचा प्रश्न, शिवरायांच्या काळात गडकरी हा शब्द कोणासाठी वापरला जाई? तर शेतकरी, किल्ल्याचा रक्षक, कर वसूल करणारा, गुप्तहेर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कर वसूल करणारा. पुढचा प्रश्न, वेडात मराठे वीर दौडले सात या काव्यातील 7 वीरांचे नेतृत्व कोणी केले? नंबर 1 हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, त्याच्यानंतर नेताजी पालकर, येसाजी कंक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, प्रतापराव गुजर. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील पंडितराव याचे मुख्य काम काय होते? तर युद्ध करणे, परराष्ट्राची संबंध ठेवणे, धार्मिक व्यवहार पार पाडणे किंवा अर्थमंत्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धार्मिक व्यवहार पार पाडणे. पुढचा प्रश्न, शिवनेरी किल्ला सध्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवनेरी हा किल्ला सध्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर पुढचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, यावेळेस जागा खूप आलेल्या आहेत आणि यापुढे एवढी गोल्डन चान्स तुम्हाला भेटेल हे काही सांगता येत नाही, परंतु पुढची संधीची वाट पाहण्या अगोदर जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करणं म्हणजेच यश असते. तर यासाठी जास्तीत जास्त तुमच्याजवळ अभ्यास आणि MCQचा सराव पॅटर्ननुसार असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ यासाठी शिपाई पदासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही टेस्ट सिरीज मित्रांनो सुरू केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या वेबसाईट ह्या वेगवेगळ्या आहेत, लिंक वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सराव करू शकता किंवा ऑफलाईन घेऊन तुम्ही प्रिंट काढून या ठिकाणी वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवू शकता. कारण फक्त या ठिकाणी 30 मिनिटाचा वेळ असतो आणि 30 मिनिटामध्ये तुम्हाला जवळपास 25 ते 26 मार्क्स या ठिकाणी घ्यावे लागतील यावेळेस, तरच तुमची या ठिकाणी निवड होऊ शकते. कारण संख्या ही भरपूर आलेली आहे, अर्जाची संख्या, त्याच्यामुळेच तुम्हाला अभ्यास देखील योग्य पॅटर्ननुसारच करावं लागेल. त्याच पद्धतीनं लिपिक या पदाची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत गुड न्यूज आहे, कारण आपण कॉम्बो पॅक तयार केलेले मित्रांनो. यामध्ये शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदाचं सर्व कंटेंट्स आपण यामध्ये दिलेले आहे. म्हणजेच प्रश्नपत्रिका आहेत, कम्प्युटरचे क्वेश्चन्स आहेत, मराठी व्याकरण्स आहेत, त्याच्यानंतर टायपिंगचे पॅसेज आहेत, बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला ह्या कॉम्बो पॅक्समध्ये मिळतील. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी पुढचा प्रश्न काय देण्यात आलेला आहे पहा, बहरची नाईक हे कोणत्या कलेत पारंगत होते? वेषांतर, मल्लखांब, तलवारबाजी, चित्रकला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वेषांतर. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सुरत या शहरावर पहिल्यांदा स्वारी कोणत्या वर्षी केली? 1670, 1664, 1645, 1680. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1664. पुढचा प्रश्न, मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे मुख्य केंद्र कोठे होते? जंजिरा, अलिबाग, मालवण, रत्नागिरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अलिबाग म्हणजेच कुलाबा. त्याच्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, सर्व प्रश्न GSवर आधारित आहेत मित्रांनो. तुम्ही जर या ठिकाणी आपण यूट्यूबवर जे काही टेस्ट सिरीज अपलोड करत आहोत वेळोवेळी, तर त्याचं देखील तुम्हाला सराव करणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे व्हिडिओ पाहणे. कारण MCQ ॲज इट इज एक्झामला येत असतात, सर्व MCQ तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, जावळीचा प्रदेश कोणत्या डोंगराळ भागात आहे? सह्याद्री, महाबळेश्वर, सातपुडा, विंध्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर. राजवाडे हे कोणत्या विषयाचे प्रसिद्ध संशोधक इतिहासकार आहेत? भूशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इतिहास. पुढचा प्रश्न, शहाजी राजे यांना कोणत्या सुलतानशाहीचे सरलष्करी पदवी दिली होती? तर निजामशाही. पुढचा प्रश्न, शिवरायांनी आग्र्याला जाताना स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? शहाजीराजे, जिजामाता, सोयराबाई, मोरेश्वर, पंडितराव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जिजामाता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुरंदर किल्ला कोणत्या मुघल सरदाराने वेढला होता? शाहिस्तेखान, दिलेर खान, मिर्झाराजे जयसिंग, अफजल खान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिलेर खान. बखर या शब्दाचा अर्थ काय होतो?
कविता, बातमी किंवा वृत्तांत, धडा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बातमी किंवा वृत्तांत. पुढचा प्रश्न, शिवकाळात पायदळ प्रमुखाला काय म्हटले जात होते? सुभेदार, सरनौबत, हवालदार, किल्लेदार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरनौबत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगर रांगेत येतो? जावळीचे खोरे, रायरेश्वर, सातपुडा, अजिंठा. तर याचं योग्य उत्तर आहे जावळीचे खोरे. सईबाई या शिवाजी महाराजांच्या कोणत्या पत्नी होत्या? प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रथम. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश पदावर कोण होते? निराजी रावजी, अण्णाजी दत्तो, रामचंद्र पंत, जनार्दन पंत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निराजी रावजी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिवभारत हे काव्य कोणत्या भाषात लिहिलेले आहे? मराठी, संस्कृत, हिंदी, फारसी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संस्कृत. पुढचा प्रश्न, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? रायगड, प्रतापगड, राजगड, पन्हाळागड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजगड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, लाल महल हे कोठे आहे? सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न, शिवरायांनी स्वराज्याची शपथ कोणत्या मंदिरात घेतली? तुळजाभवानी, शिखर शिंगणापूर, रायरेश्वर, जेजुरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायरेश्वर. हिरोजी फर्जंद यांनी कोणत्या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले? शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, तोरणा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रायगड. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणी केला? रामदास स्वामी, गागा भट्ट, जिजामाता, मोरोपंत, पिंगळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गागा भट्ट. मुलुखगिरी या शब्दाचा अर्थ काय आहे? व्यापार करणे, प्रदेशावर आक्रमण करणे, किल्ले बांधणे, शेती करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रदेशावर आक्रमण करणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात वाकनीस या मंत्र्याकडे कोणते काम होते? पत्रव्यवहार अंतर्गत बाबी, सैन्य, न्याय, परराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पत्रव्यवहार अंतर्गत बाबी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवकाळ म्हणजे साधारणपणे कोणता काळ मानला जातो? 15वे शतक, 16वे, 17वे किंवा 18वे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 16वे शतक. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य कोणत्या दिवशी अस्तित्वात आला? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे 1960, 1 मे 1950. तर याचा योग्य उत्तर आहे 1 मे 1960. शेवटचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि जर प्रश्न आवडले असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा.